नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या मैत्रिणी माझ्याकडे एवढी मोठी डिमांड करते, मला खरंच वाटलं नव्हतं. गप्पामध्ये त्या बोलून गेल्या, पण मला पण त्याच्यावर विचार करावा लागला. काय आहे ते सांगतेच. त्या अगोदर गप्पा मारून वगैरे झाल्या, खाली बसून वगैरे झालं, तर आम्ही घरी आलो. त्यानंतर मला बनवायची होती बिर्याणी, तर त्याचीच तयारी करत होते. पण बिर्याणी बनवायच्या वेळेस माझ्याकडे अर्धं सामान होतं, तर अर्धं नव्हतं. तर जे काही सामान होतं त्यामध्येच मी ॲडजस्ट केलं. आणि माझी पद्धत वेगळी, तुमची पद्धत वेगळी असू शकते, मला माहीत नाही, पण मी नेहमी असंच बनवते. तर मस्तपैकी सगळं मिक्स करायचं आहे. हे मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवायचं आहे. यामध्ये तुम्ही बघितलं असेल मी काय काय टाकलं. पनीर टाकलं, शिमला मिरची टाकली, टमाटर टाकला, कांदा टाकला, आता हिरवी मिरची टाकली आणि तळलेला कांदा टाकायचा आहे. तळलेल्या कांद्याने खूप छान स्वाद येतो. तर हे सगळं मॅरिनेट करून अर्धा एक तास ठेवायचं आहे, किंवा मग आपण सकाळी बनवून फ्रीजमध्ये ठेवलं आणि संध्याकाळी आपण बिर्याणी बनवली तरीही चालेल. इथे तांदूळ पण स्वच्छ धुवून आपण 5 ते 10 मिनटं आपण तसंच भिजवून ठेवणार आहोत. त्यानंतर आपलं हे मॅरिनेशन तयार आहे. मॅरिनेशन तयार झाल्याच्यानंतर ते एका कढईत टाकायचं आहे आणि थोडा वेळ वाफवून द्यायचं आहे, थोडा वेळ शिजवून द्यायचं आहे. मस्तपैकी आपलं हे बघा छान असं तयार झालेलं आहे. आणि याला अजून फोडणी द्यायची आहे. त्या अगोदर आपण भात शिजवून घेऊया आणि भात शिजवल्यानंतर आपण त्याला परत फोडणी देणार आहोत. तर भातामध्ये जे बेसिक आहे ते सगळ्यांना नॉर्मल माहीतच आहे. ते सगळं ॲड केलं, 80% भात शिजवून घेतला. लिंबू पण टाकायचा, आवर्जून लिंबू टाका, त्याने व्हाईट मस्त भात होतो. 80% भात आपण इथे शिजवून घेणार आहोत आणि शिजवल्यानंतर एका चाळणीवर काढायचं आहे. ते पाणी पण आपण फेकून न देता ते पण यूज करणार आहोत. ते कसं ते सांगतेच. त्यानंतर हे बघा इथे चमचमीत मस्तपैकी आपला तो मसाला तयार आहे. त्यानंतर ती कढई घ्यायची आहे. कढईमध्ये अद्रक, लसूण, कांदा, टमाटर हे सगळं थोडंसं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर बिर्याणी मसाला टाकायचा आहे. बिर्याणी मसाल्याच्यानंतर जे आपण बनवलं होतं पनीर ते यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड झाल्याच्यानंतर पूर्ण ॲड करायचं आहे. त्यानंतर अर्धं काढून घ्यायचं आहे आणि जे आपण भातामधलं पाणी उरलेलं होतं ते थोडंसं आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आपला खाली मसाला लागणार नाही ज्यावेळेस लेअरिंग करू त्यावेळेस. तर मी ह्याच कढईत लेअरिंग करणार आहे, त्यामुळे मी तिथे थोडंसं पाणी टाकलं. त्यानंतर लेअर करत गेली, तळलेला कांदा लावला आणि इथे माझ्याकडे काय काय नव्हतं तुम्हाला मी सांगते. पुदिना नव्हता, कोथिंबीर नव्हती, परत स्मोक देण्यासाठी माझ्याकडे कोळसा पण नव्हता. एवढं सगळं नव्हतं आणि तरीही मी बिर्याणी बनवली. तर क्रेविंग झाली होती, म्हटलं पनीर खाण्यापेक्षा ठीक आहे चला हेच बनवूया. तर याला खूप वेळ लागला आणि नंतर असं वाटलं की हे बनवण्यापेक्षा आपण भाजी चपाती बनवली असती ते परवडलं असतं. असं झालं. तर इथे मस्त. आणि माझ्या मुलाची रिॲक्शन बघा, खायच्या अगोदरच म्हणजे पूर्ण फक्त तोंडात टाकलं आणि रिॲक्शन द्यायला रेडी. तर शियाने पण रिॲक्शन दिली आणि त्याचा फ्रेंड होता त्याने पण रिॲक्शन तशीच दिली. तर मुलांचं आजकाल सांगायला लागत नाही, ते मोबाईलमध्ये बघतात, तोंडात घास गेल्या लगेच कसं असं छान करायचं तसंच ते करतात. आणि इथे मी तुम्हाला सांगणार होती की माझ्या मैत्रिणींची काय डिमांड आहे, तर ते त्यांच्या तोंडून तुम्हीच ऐका काय डिमांड आहे ते. तर चला बघा. बसलेलं होतं, पण ये दीदी हिंदी मतलब मराठी समझती नहीं है, हिंदी समझती है, तो आज से मैं स्टार्ट कर रही हूँ हिंदी ब्लॉगिंग. तर इथे दीदीन त्या म्हणत होत्या की तुम्ही हिंदी ब्लॉगिंग करा की आम्हाला पण इंटरेस्ट येईल बघण्यामध्ये. तर त्यांना मराठी समजत नाही, तर बघू, यावर विचार करू. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी हिंदी ब्लॉगिंग करू की मराठी ब्लॉगिंग करू ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते. तर स्टे ट्यून, बाय.